न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। समाजसेविका सुजाता गायकवाड यांचे पालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू। माजी नगरसेवक हिरालाल कल्पगुप्ता यांच्याकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करण्याविरोधात गत 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांनी सर्व आरोप फेटाळले। सदर प्रकरणाबाबत पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या सुजाता गायकवाड यांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून सदर खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा याकरिता स्टंटबाजी। सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना देखील जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रसंगी न्यायालयात दाद मागणार माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांची प्रतिक्रिया। समाजसेविका सुजाता गायकवाड यांनी पालिका प्रशासनाविरोधात गत 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून गत 6 महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडे माजी नगरसेवक हिरालाल कल्पगुप्ता यांच्या विरोधात त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात भक्कम पुरावे देऊन देखील पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या विरोधात सदर आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार सुजाता गायकवाड यांनी यावेळेस केला। तसेच एखाद्या सामान्य नागरिकाकडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिका अधिकारी नोटीस देऊन त्वरित तोडतात, परंतु माजी नगरसेवक तसेच धनाढ्य असणाऱ्या हिरालाल कल्पगुप्ता यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका प्रशासन कारवाई का करत नाही असा उद्विग्न सवाल सुजाता गायकवाड यांनी पालिका प्रशासनाला केला। तसेच माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांनी जाणीवपूर्वक खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकवल्याचे त्यांनी यावेळेस विशेष नमूद केले। तसेच हिरालाल गुप्ता यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात जोपर्यंत पालिका प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत सदर आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार समाजसेविका सुजाता गायकवाड यांनी यावेळेस केला। सदर प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सदर प्रकरणांतर्गत पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या सुजाता गायकवाड यांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करीत सदर खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा याकरिता सदर स्टंटबाजी करत केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। सुजाता गायकवाड यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे एक दिवसात मागील रेकॉर्डच्या अनुषंगाने 5 ते 6 तक्रारी अर्ज दाखल करीत लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा व्यवसाय सुजाता गायकवाड तथा त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक हिरालाल गुप्ता यांनी सुजाता गायकवाड यांच्यावर केले। तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील जाणीवपूर्वक सदर आमरण उपोषणाअंतर्गत आपल्या नावाचा बोर्ड लावित आपली नाहक बदनामी करण्याच्या प्रकाराविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले। सदर प्रकरणात पालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। मी सुजाता गायकवाड, समाजसेविका। मी 6 सप्टेंबर 2023 ला पहिला पत्र टाकलेला की लादी नाका सायकल कंपनीच्या इथे अनधिकृत बांधकाम चालू आहे। हा तो बांधकाम याच्या विरोधात मी पत्रव्यवहार नगरपालिकाशी केलेला। नगरपालिकाने तेव्हा नोटीस जाहीर केली की हा अनधिकृत बांधकाम हिरालाल कल्पगुप्ता यांचा आहे, यांनी पेपर सादर करावे। त्यांनी पेपर सादर केले अशोक आवटेच्या नावाने। मग अशोक आवटेच्या नावाने नगरपालिकाने MRTP नोटीस काढली गेली। त्यानंतर या व्यक्तीने हिरालाल कल्पगुप्ता यांनी आमच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला। आम्ही गुन्ह्यात आज जाऊन आलो। त्यानंतरही वारंवार मी नगरपालिकेला पत्र व्यवहार केले की मी आमरण उपोषणाला बसणार, तर नगरपालिकाने मला जेव्हा तेव्हा फक्त माघार घ्यायचं हे केलं की तुम्ही माघार घ्या, आम्ही 15 दिवसात तोडू। त्यानंतर या गोष्टीची सुनवाई लागली। सुनवाई झाल्यानंतर सुनवाई 2 महिन्यानंतर मला सुनवाईचा उत्तर भेटला। त्यातही लिहिलं गेलं की 15 दिवसाच्या आत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, नाहीतर नगरपालिका कारवाई करणार। या गोष्टीलाही 3 महिने उलटून गेले। त्यानंतरही परत मी आमरण उपोषणाचं पत्र टाकला। मला तेच उत्तर भेटलं की 15 दिवसात आम्ही काढू, तुम्ही कारवाई काही उपोषण करू नका। म्हणून मला आमरण उपोषण करावं लागलेलं आहे, कारण मी नाही बोलत हे अनधिकृत आहे, स्वतः नगरपालिकाने सिद्ध केलेले अनधिकृत आहे। तर 12 महिन्यापासून काही नगरपालिका झोपलेली आहे का? गोरगरिबांचं अनधिकृत बांधकाम तोडायला नगरपालिका ताबडतोब जाते। पूर्व नगरसेवक आहे म्हणून 12 महिन्यापासून नगरपालिका झोपून घेतलेली आहे का? माझी ही माग आहे की जोपर्यंत त्याचा पूर्ण बांधकाम तोडला जात नाही आणि त्याच्यावरती MRTP गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण तोडणार नाही। मी अशीच बसून राहणार।
आतापर्यंत नाही, मी काल सकाळी 11:18 बसलेली आहे, अजूनपर्यंत पालिकाकडून कोणी आला नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सकाळपासून लाईटीसाठी खूप गडबड केलेली आहे. 3:30 वाजता माझे पूर्ण मीटरचे पैसे वगैरे सर्व भरून झाले. रात्रभर मी अंधारात बसलेली आहे. कावले मॅडमशी बोलणं झालं, भोईर साहेबांशी बोलणं झालं. रात्री 11:30 पर्यंत मी बोलत होती ना, मी अंधारातच बसलेली, तरी मला मीटर काही दिला गेला नाही आहे. मीटर पण आत्ता 4:30 वाजता मला मीटर भेटले ना, आत्ता मला लाईट भेटलेली आहे. पोलिसांनी खूप सहयोग केला, ते रात्रभर होते, पोलीस पण माझ्याबरोबर अंधारात बसून होते. माझी मागणी एवढंच आहे की जर हे तुम्ही बोलतात आहे की हे अनधिकृत बांधकाम आहे, मग 12 महिन्यापासून तोडलं का नाही गेलेलं, एवढा उशीर का होत आहे? तुम्ही स्वतः बोलत आहे अनधिकृत आहे, मग जाऊन ते तोडून द्या ना, त्याच्यावरती MRTP गुन्हा दाखल करा. विशेष सुजाता गायकवाड़ क्यों बैठी है ये पूरा अंबरनाथ शहर को मालूम है. रह क्या गया, सुजाता गायकवाड़ किस विषय पर बैठी है वो उसको मालूम. सुजाता गायकवाड़ एक ब्लैकमेलर है. ये अंबरनाथ शहर में खोटी तकरार करके कम से कम सैकड़ों आदमी से पैसे का उगाही की है. अंबरनाथ पश्चिम भाग 90% झोपड़पट्टी बस्ती है. जो मकान 60 साल 70 साल के जूने हैं, अगर उस मकान को कोई रिपेयरिंग करता है, क्योंकि अगर रिपेयरिंग नहीं करेगा तो घर कल गिर जाएगा, उसमें जीव हानि होएगा, उसका जवाबदार सुजाता गायकवाड़ बन सकती है क्या? पहली बात. दूसरी बात, अतिक्रमण उसको बोला जाता है जो खाली जगह है, कोई नया काम करे. जिस काम का हमने रिपेयरिंग किया है उस नगर पालिका के रिकॉर्ड में 60 से 70 साल जूना है. हमने खाली रिपेयरिंग किया है और उसके अंदर पोट महला डाल करके अपना व्यवसाय धंधा चालू किया है. अब उसको हमारे से इस विषय पर उसने 2 लाख रुपए की मांगनी की थी. 2 लाख रुपए की मांगनी करने के बाद में उसको 2 टाइम हम खुद जाके समझाया, बाबा ये कागज है, ये पेपर है, ये घर कभी का बना है, रिपेयर है. अतिक्रमण उसको बोला जाता है जो नया कोई कुछ करे. पुराने घर को साफ सफाई करना, चूना रंग लगाना, रंग रंगोटी करना अतिक्रमण नहीं हो सकता है. दूसरी बात की झोपड़पट्टी बस्ती है. पूरा अंबरनाथ पश्चिम 90% झोपड़पट्टी बस्ती है. तो अगर रिपेयरिंग नहीं करते करते हैं तो कल जीव हानि हो जाएगी. तो 2 लाख रुपए का मांगने की, और इसके साथ 2 आदमी और हैं, एक हलीम शेख, दूसरा अकबर शेख. दोनों के ऊपर अंबरनाथ पुलिस स्टेशन में, बदलापुर पुलिस स्टेशन में अंबरनाथ में 12 गुना दर्ज है, बदलापुर में 2-4 गुना दर्ज है. चोरी से लेकर के छीना झपटी लूटपाट सब दर्ज है. तो ऐसे लोग तीनों मिल करके हमको ब्लैकमेलिंग कर रहे थे, जिसका टकरार मैं अंबरनाथ पुलिस स्टेशन में किया. इनका 2 लाख से आते आते 35,000 रुपये पर डन हुआ था. उस टाइम पैसा देते समय अंबरनाथ पुलिस स्टेशन के कर्मचारी अधिकारी रंगे हाथ इनको पकड़े, जेल में थी 3 दिन. इस अमर उपोषण पर अभी उसको सबको अपना अधिकार मिला है. हम उसके लिए नहीं कर सकते, हम कानूनी फाइट कर सकते हैं. भाई ये जूना है, हमने अतिक्रमण किया ही नहीं है. कल तो वो कुछ भी बोल देगी कि आप अंबरनाथ के नहीं हो, आप इंडियन नहीं हो, पाकिस्तानी हो, तो हम उसके लिए क्या कर सकते हैं? उसको हमारे पास सब पुरावा है, डॉक्यूमेंट्स है, और वो घर बहुत जूना है, हमने दूसरे से खरीदी किया है. ये जो पहले तकरार किया था, जब भी इसका हमारा 35,000 रुपये पर डील हो गया, तो इसने खुद लिख करके दी है कि ये उसका ये लेटर है, लिख करके दी है कि हरकत में तकरार वापस ले रही हूँ. हमें मालूम नहीं था कि ये जूना घर है, जूना गाला है. अब फिर उसी के लिए अगर वो प्रकरण कर रही, कौन सा अभी जो भारतीय जनता पार्टी का लेटर पैड वेपर रही थी, वो भारतीय जनता पार्टी का न तो कोई सदस्य न तो कार्यकर्ता है, खोटा लेटर पैड बना करके वेपर कर रही थी.
और पार्टी से निकाल दी गई है। पार्टी का उसमें कोई इन्वॉल्वमेंट नहीं है, वो ब्लैकमेलर है, ब्लैकमेलिंग करके अपना घर चलाती है लोगों